नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण 13 मार्च 2026 रोजी झालेला म्हणजे आजच झालेला हा जो काही सायन्सचा पेपर आहे त्याची आन्सर शीट आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यामुळे आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. यासारख्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाची नॉन सेमीच्या मुलांची ही प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल आन्सर शीटसाठी, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. यानंतर होणारे इतिहास भूगोलाचे IMP प्रश्न, त्याची उत्तरपत्रिका आपल्याला हवी असेल, बोर्ड प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर त्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पाहायची. तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. म्हणजे यानंतर जे काही इतिहासाची IMP तुम्हाला दिली जाणार आहे ती आपल्याला नक्कीच मिळेल. त्याचे नोटिफिकेशन ताबडतोब येईल. आजच्या या पेपरमध्ये आपण सेमीचे सायन्स पार्ट 2चे जे काही IMP क्वेश्चन्स बोर्ड प्रश्नपत्रिका दिलेल्या होत्या त्याच धर्तीवर ही सुद्धा प्रश्नपत्रिका आलेली आहे. आपला अंदाज हा अचूक ठरलेला आहे. ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले असतील त्यांना हा पेपर नक्कीच सोपा गेला असेल. आपल्याला हा पेपर कसा गेला ते मला कमेंट करून सांगा. आणि आता आपण या पेपरमध्ये किती मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला ते पाहणार आहोत. बघा, एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि 2 तासाची वेळही दिलेली आहे. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. या सूचनांचं पालन करूनच आपल्याला पेपर हा सॉल्व करायचा आहे. प्रश्न पहिला ए 5 गुणांसाठी चूज द करेक्ट आन्सर. पर्यायी प्रश्न राहतील. 5 विधानं दिलेली आहेत. प्रत्येकाला 4 पर्याय असतील. त्या 4 मधून आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे आणि त्याला तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. बघा, या ठिकाणी पहिल्याचं बी हा पर्याय बरोबर आहे. तो जर तुम्ही निवडला असेल आणि लिहिला असेल 1चं बी असं आणि तो पर्यायचं उत्तर, तर तुम्हाला 1 पैकी 1 गुण मिळेल. दुसरं बघा, सी हा पर्याय बरोबर आहे. दुसऱ्या काढलेल्या जागेचा 38. त्यानंतर तिसरं, वटवाघुळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? तर तो आहे सस्तन वर्गात होतो. डी पर्याय. चौथं, महाराष्ट्रातील टिंबटिंब येथे प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. तर ते आहे कोयना. बी पर्याय. पाचवं, सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या राज्याने प्रथम प्राधान्य दिलं? तर ते आहे आपलं महाराष्ट्र राज्य. बी पर्याय. बी बघा पहिल्याचा. या पद्धतीने 5ही गाळलेल्या जागा तुम्ही बरोबर लिहिल्या असतील तर तुम्हाला 5 गुण मिळतील. बीमध्ये पहिलं 5 गुणांसाठी पहिलं फिलिंग द बॉक्स. एक चार्ट दिलेला आहे आणि त्या ठिकाणी एक रिकामी जागा आहे. ती आपल्याला भरून काढायची आहे. एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन आपल्याला त्याचे 2 प्रकार दिलेले. तिसरा प्रकार शोधून लिहायचा आहे. तो आहे कलिकायन. दुसरं बघा, जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? तो आहे 22 मेला. त्यानंतर मी कोण ते ओळखायचं आहे. स्कॉटलंड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली मेंढी ती आहे डॉली. चौथं, रेणुसूत्र लिहायचे ॲसिटिक आम्लचं CH3COOH. त्यानंतर एक विधान दिलेलं आहे. ते चूक की बरोबर ते ओळखायचं आहे. बघा ते विधान, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सरपंच असतात. हे विधान चूक आहे.
या पद्धतीने आपण या 5ही प्रश्नांची उत्तरं लिहिली असतील तर आपल्याला 5 गुण मिळतील. प्रश्न दुसरा ए. सायंटिफिक रिझन लिहायचं आहे 4 गुणांसाठी कोणत्याही 2 प्रश्नांचं. बघा ते तिन्ही प्रश्न. पहिलं आहे बायोटिक्स उत्पादने लोकप्रिय होत आहेत. दुसरं आहे सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. आणि तिसरं आहे आजचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळत आहे. तिघांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांचं उत्तर आपण लिहायचे सविस्तर. याचं उत्तर आपल्याला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. त्यानंतर बी भाग बघा. आपण उत्तर लिहिलं असेल तर या प्रश्नाला सुद्धा तुम्हाला 4 गुण मिळतील. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 3. कोणत्याही 3 प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे. 6 मार्कांचा हा प्रश्न आहे. बघा पहिलं. कार्बनी वय मापनाची व्याख्या लिहायची आहे आणि त्याचा उपयोग लिहायचा आहे. दुसऱ्यामध्ये टेबल कंप्लीट करायचा आहे. तो करून दाखवलेला आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये एक पॅराग्राफ दिलेला आहे. तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ए आणि बी या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत. त्यानंतर चौथं बघा. जलविद्युत निर्मितीचे 2 फायदे लिहायचे आहेत. प्रदूषणमुक्त आणि शाश्वत स्रोत. 5वे आकृत्या दिल्या आहेत आपल्याला 2 आणि त्याच्यावरून आपल्याला त्या आपत्तीचं नाव ओळखायचं आहे आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण त्या आपत्तीवर विजय मिळवाल किंवा परिस्थिती नियंत्रणात आणाल ते लिहायचं आहे. पहिलं आहे गॅस लीक, एअर पोल्युशन आणि दुसरं आहे पूर. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार ते लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आपला आहे 15 गुणांचा. कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. सविस्तर उत्तरं लिहायची आहेत. 3-3 गुणांसाठी एक प्रश्न आहे. या ठिकाणी फक्त मुद्दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सविस्तर उत्तर लिहिलं असेल तर या प्रश्नांना सुद्धा 3-3 गुण घ्यायचे आहेत. बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक. पहिलं आहे लॅमार्कवाद सिद्धांत लिहून त्याची 2 उदाहरणं लिहायची आहेत. दुसरं आहे सूत्री विभाजनाच्या कोणत्या पेशींमध्ये घडून येतं आणि प्रकल विभाजनाच्या 4 पायऱ्या लिहायच्या. त्या पायऱ्या दिल्या आहेत बघा या ठिकाणी. तिसरं आहे खाली धोक्यात आलेल्या प्रजाती दिलेल्या आहेत 3. त्यांची 2-2 उदाहरणं आपल्याला लिहायची आहेत. बघा ते ABC 2-2 उदाहरणं दिलेली आहेत. 5वं पहा. औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरले जाते? ते आहे कोळसा. आणि या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या? तर त्या 2 समस्या आहेत. पहिली हवेचं प्रदूषण आणि दुसरं कोळशाची राख ही आरोग्यास घातक ठरत आहे. त्यानंतर 5वं बघा. आकृती दिली आहे आपल्याला. प्राण्यांचं शारीरिक सममितीचे प्रकार ओळखायचे आहेत आपल्याला. बघा ते त्या ठिकाणी ओळखून दाखवलेले आहेत. सहावं बघा कंप्लीट द चार्ट.
एक चार्ट दिलेला आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. या पद्धतीने. पुढचं 7वा प्रश्न आहे, कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घेणार? तर मास्कचा वापर करू, ग्लोव्ज घालू हातात, पायात. त्याच्यानंतर पुढचं, प्रथमोपचार पेटीमध्ये कोणकोणतं साहित्य असतं, मटेरियल्स असतं, त्याची 6 नावं आपल्याला लिहायची आहेत. बँडेज, कॉटन, लिक्विड, या पद्धतीने. पुढचा प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी वन. 5 गुणांसाठी एकाच प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचे, 2 दिलेले आहेत. बघा पहिलं, सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे 6 घटक लिहायचे आहेत, ते या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत. त्यानंतर दिलेल्या परिस्थितीत तुम्ही काय कराल आणि का, त्याचं रिझन लिहायचे. तुमचा भाऊ 12वीला आहे आणि त्याला अभ्यासाचा खूप ताण आलेला आहे. त्यासाठी तुम्ही त्याला कशी मदत करणार आणि का करणार ते लिहायचे. दुसरं बघा, दिलेल्या चित्राचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याच्यावर आधारित विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, हे चित्र आहे ह्युमन मेल सिस्टीमचं. त्याचं नाव पहिल्याच याच्यामध्ये विचारलेलं आहे. दिलेल्या आकृतीचं नाव लिहा, ते लिहून दाखवलेले. दुसरं बघा, या प्रजनन संस्थेतील 2 ग्रंथींची नावं लिहायची आहेत, ती दिलेली आहेत. तिसऱ्यामध्ये आपल्याला नलिकेचं नाव लिहायचं आहे. चौथ्यामध्ये आपल्याला त्या शुक्राणूची लांबी लिहायची आहे. आणि 5व्यामध्ये आपल्याला याच्यातून कोणतं संप्रेरक तयार होतं ते द्यायचं आहे. या 5ही उपप्रश्नांची आपण उत्तरं अचूक लिहिली असतील तर आपल्याला या प्रश्नाला सुद्धा 5 पैकी 5 गुण मिळतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट 2चा बोर्ड प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.